पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होणार असा दावा केलाय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी। इंदापूर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यामुळे भाजपला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागलाय। राष्ट्रवादीच्या याच विजयानंतर एका स्थानिक कार्यकर्त्याने दत्तात्रय भरणे यांना कॉल केला असता ते म्हणाले, आजचा हा विजय बघायला अजित पवार आपल्यात हवे होते। यासोबतच त्यांनी भाजपवरती जोरदार निशाणा साधलाय। चला तर मग जाणून घेऊया दत्तात्रय भरणे नेमकं काय म्हणाले। बोला। हॅलो, इंदापूर तालुक्यातील जनतेचे सगळ्यांचे आभार मानलं, इकारा म्हटलं आभारी आहेत सगळे। मामा, राष्ट्रवादीने भाजपचा इंदापुरात सुपडा साफ म्हणजे झाल्याचं जमाय काय सांगलं यावर? त्यावर निश्चित प्रकारे मी हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, अप्पासाहेब जगदाळे असतील आणि सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष, दोन्ही अध्यक्ष या सर्वांचा आभार मानतो। आणि निश्चित प्रकारे जनतेने खूप चांगला कौल दिलेला आहे आणि खरं ते पाहण्यासाठी अजितदादा पवार साहेब हवे होते, परंतु ठीक आहे, जरी दादा आपल्यात नसले, दादांचा विचार, दादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमचे सगळे विजय बदल चांगल्या प्रकारचं काम करतील। शेवटी मी तुम्हाला एकच सांगेन की इंदापूरची जनता कुठं भाषण करणाऱ्या माणसाला, बाह्या मागे सावरणाऱ्या माणसाला, कुणावरती टीका टिप्पणी करणाऱ्या माणसाचं ऐकत नाही। विकासाच्या बाजूने जनतेने कौल दिला, जनतेचे परत त्याचा आभार मानतो। मामा, पुणे जिल्ह्यावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाहायला मिळेल? 100% पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळेल। देवाभावांच्या सभा झाल्या असत्या तर काय फरक पडला असता असं आपल्याला वाटतंय का मामा? कोणावरती देवाभाऊ पण आमचेच आहेत, असं कोणावरती टीका टिप्पणी करणं किंवा कोणाचा उल्लेख करणं, देवाभाऊ पण आमचेच नेते, शेवटी युतीचे आमचे ते प्रमुख म्हणजे आहेत। पत्रकार आहे मी पण म्हणूनच विचारतो, अजितदादांची श्रद्धांजली आहे म्हणून एवढी मतं पडलीत, बरोबर का? हो, दादांची श्रद्धांजली वाहण्यासाठीच मतं ही पडलेली आहेत। त्या इंदापूर जनता ही विकासाला मत देणारी जनता आहे, त्यामुळे कोणाच्या भाषणाला, कोणाच्या सभेला आणि आम्ही तर एकही प्रचाराची सभा घेतली नाही आणि प्रचाराची सभा न घेता फक्त दादांकडे पाहून, आमच्या सगळ्यांकडे पाहून इंदापूर तालुक्याचा उद्या विकास कोण करू शकतं त्या विकासाकडे पाहून आणि दादांना श्रद्धांजली पण आमच्या इंदापूर तालुक्याच्या जनतेने आम्हाला भरघोस यश दिलेलं आहे। मामा, त्यात तुमचा चिरंजीव सुद्धा आता आघाडीवर आहे, काय सांगाल? एक वडील म्हणून निश्चित प्रकारे आनंद आहे, त्यांनी चांगलं काम करावं, एक जनतेचं सेवक म्हणून काम करावं ही माझी त्याच्याकडून इच्छा, अपेक्षा आहे। थँक्यू मामा। ओके ओके। ठीक आहे.